ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अंगणी विठूच्या गीतातून वारीला गेल्याची अनुभूती आयुक्त पल्लवी पाटील। अंगणी विठूच्या रामकृष्ण हरी बरसून दे या गीताच्या माध्यमातून वारीला गेल्याची अनुभूती येते। एखाद्या चित्रपटाचा भाग होईल इतक्या सुंदर गीताची निर्मिती करण्यात आली आहे। इचलकरंजी शहराला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे। या शहरात अनेक कलाकार आहेत, त्यांच्या माध्यमातून कला क्षेत्र दमदार वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलं। त्या अंगणी विठूच्या या गाणे प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या। सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी गायलेलं AK प्रोडक्शन निर्मित 8वे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येत असून त्याचे प्रकाशन आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी विकास कोळपे यांच्या हस्ते झाला आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे म्हणाले, इचलकरंजी शहरातून एक सुंदर गाणे विठुरायांच्या चरणी समर्पित होण्यासाठी तयार झालं आहे। सुषमा शिंदे म्हणाल्या, नवनिर्मिती करणं सोपं नाही, मात्र विठ्ठल गीताच्या माध्यमातून AK प्रोडक्शनने ती नवनिर्मिती साध्य केली आहे। प्रारंभी विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। गाण्याचे दिग्दर्शन सुमित साळुंके यांनी केलं, तर याला मिलिंद गवेकर यांनी संगीत दिलं। मिक्सिंग आणि मास्टरिंग ऋषिकेश ठाकूर देसाई, राधिका डिजिटल होगाडे जॉबर यांनी केलं आहे। याचे संकलन राज साबळे ड्रीम लाईट स्टुडिओ यांनी केलं असून चित्रीकरण सुमित मालवणकर, विक्रम खांडेकर, पवन गिरंगे यांनी केलं आहे। यात सुमित डान्स अकॅडमी सांगलीच्या कलाकारांनी नृत्याचं काम केलं आहे। निर्माते आणि गीत लेखन करणारे अरुण काशीत यांनी स्वागत केलं आहे। सूत्रसंचालन रोहित शिंगे यांनी केलं आहे। आभार सुमित साळुंके यांनी मानले। यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शिरखाणे, मधुकर मोसळे, विद्यासागर चराटे, अल्पेश गोगड, राहुल निमणकर, अनिल डांगरे आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।